मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे खरं म्हणजे आता राज्याची घडी इतकी विस्कटलेली आहे की ती कशी सावरायची हे समजत नसल्यामुळे राज्य सरकार अधिवेशनापासून दूर पळत आहे आणि अधिवेशनच होऊ नये, झालं तर कमीत कमी दिवस व्हावं आणि त्याही दरम्यान कुठल्याही चर्चाच होऊ नये अशा प्रकारची अधिवेशनाची स्ट्रॅटेजी ही सरकारने तयार केली आहे। परवा बिझनेस ॲडवायझरी कमिटीमध्ये आम्ही बहिष्कार टाकल्यानंतर जे काही मिनिट्स आमच्याकडे पाठवण्यात आले आहेत त्यामध्ये लक्षवेधी होणार नाही, अजून काय अर्धा तास चर्चा होणार नाही, अशा अनेक गोष्टी टाकून हे मिनिट्स आमच्याकडे पाठवण्यात आले आहेत, ज्याच्यावर आम्ही आक्षेप निश्चितपणे घेणारच आहोत। पण एकूणच अधिवेशन न चालवणे हे एकमेव धोरण या सरकारचं दिसतंय। आता खरं म्हणजे या सरकारची अवस्था अशी आहे की तीन पाटाचं सरकार आहे। तीन पाट नाही, यातून तुम्हाला तीन पाट नाही, तीन पाटाचं सरकार आहे आणि कोण कोणत्या पाटावर बसलाय आणि कोण कोणाचा पाठ ओढतोय हे या ठिकाणी लक्षात येत नाही, अशा प्रकारची सरकारची अवस्था आहे। एकमेव काम या सरकारमध्ये चाललंय बदल्या, आणि बदल्यांच्या बोल्या लागतायत। प्रचंड मोठा भ्रष्टाचार बदल्यांच्या माध्यमातून या सरकारमध्ये होताना दिसतोय आणि दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये जे कधीच घडत नव्हतं, IAS आणि IPS च्या बदल्यांमध्ये देखील भ्रष्टाचार हा मोठ्या प्रमाणात या सरकारमध्ये होताना दिसतोय। खरं तर शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे आणि आम्ही हा विषय निश्चितपणे लावून धरणार आहोत। बोंडअळीमुळे कापूस गेला, कुठली मदत नाही। 90% सोयाबीन गेलाय, कुठली मदत नाही। अतिवृष्टीची मदत नाही। बांधावर जाऊन केलेल्या घोषणा विरल्या, शेतकरी वाट बघून थकले, आता तर ते बांधे थकले की ज्यांचं नाव घेऊन घेऊन या सरकारने वेगवेगळ्या घोषणा केल्या होत्या, परंतु शेतकऱ्यांना कुठली मदत मिळालेली नाही। एवढंच नाही तर शेतमालाची खरेदी देखील या सरकारने कुठेही केलेली पाहायला मिळत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठी अडचण आहे। कर्जमाफी अर्धवट राहिली आहे, प्रोत्साहनाचे पैसे मिळालेले नाही आहेत आणि अशातच शेतकरी असो की सामान्य माणूस असो, या सर्वांवर वीज बिलाचं एक खूप मोठं संकट या सरकारने लादलंय। मला आठवतं की पहिल्या अधिवेशनामध्ये वीज मंत्र्यांनी आम्ही विजेचे भाव कमी केलेत असं सांगून पाठ तुटून घेतली होती। खरं म्हणजे त्यावेळेस कमी झाले होते कारण आमच्या काळात झालेल्या सुनावणीमध्ये जे आमच्या त्यावेळेच्या ऊर्जा खात्याने आणि ऊर्जा मंत्र्यांनी विषय मांडले होते ते मान्य करून त्या ठिकाणी MERCने काही प्रमाणात भाव कमी केले होते। त्यानंतर या सरकारच्या कालावधीत लगेच एप्रिल पासून पुन्हा एकदा विजेचे भाव वाढले, ते एकदा नव्हे दोन वेळा वाढले, त्याच्यावर व्याज वसुली सुरू झाली आणि एवढंच नाही तर लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांना न वापरलेल्या विजेचे बिल आले आहेत। एक प्रचंड मोठा असंतोष आहे। आतापर्यंत 3.5 लाख कनेक्शन या सरकारने कापले आहेत।
75 लाख लोकांना नोटिसेस दिल्या आहेत. म्हणजे माझा सवाल आहे की एकीकडे लॉकडाऊनमुळे लोकांकडे कामधंदे नाहीत, कुठला पैसा लोकांनी कमावला नाही, शेतकरी पूर्णपणे अडचणीत आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्याकडनं पैसे वसुली करण्याकरता वीज विभागाचं सक्त वसुली संचालनालय जे सुरू झालेलं आहे, यापेक्षा मोगलाई काय वेगळी आहे? मोगलाईमध्ये असंच रयतेवर मोठ्या प्रमाणात कर लादला जायचा आणि रयतेला नागवलं जायचं. तशीच मोगलाई आज या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते. कायदा आणि सुव्यवस्थेचे जे विषय आहेत याबद्दल तर काही बोलायलाच नको, अशा प्रकारची अवस्था आहे. शेवटी पोलिसांच्या बदल्यांमध्ये इतका भयानक भ्रष्टाचार झाल्यानंतर इन्व्हेस्टमेंट जे करतात ते त्या इन्व्हेस्टमेंटवर रिटर्न मागतात आणि ती परिस्थिती आज राज्यामध्ये पाहायला मिळते. अवैध धंदे, जिथे दारूबंदी आहे तिथे अवैध दारू, सरसकट अवैध वाळूची चोरी आणि अनेक ठिकाणी तर प्रायव्हेट बोली लावली जाते. रेती घाटाची प्रायव्हेट बोली, सरकारी नाही. म्हणजे तिथले सत्ता पक्षाचे नेते एकत्रित येतात आणि ते बोली लावतात की कोण जास्ती पैसे आम्हाला देणार त्यांनी हा घाट अवैधपणे चालवायचा. असे अवैध घाट चालवण्याकरता बोली लावण्याचं काम हे आज या ठिकाणी होत आहे. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांवरचे अत्याचार हे वाढलेले आहेत. आणि आता महिला अत्याचार वाढल्याच्या संदर्भात बोलायची काय सोय राहिली? कारण सत्ता पक्षाचे मंत्री आणि नेते हेच सातत्याने या महिला अत्याचारामध्ये आघाडीवर आहेत. मंत्री संजय राठोड यांच्या संदर्भातल्या सगळ्या क्लिप्स, या संदर्भातले फोटोज, या संदर्भातली संभाषण ही सगळी असताना साधा FIR देखील दाखल होऊ नये हे आश्चर्य आहे. ज्या महाराष्ट्र पोलीसचं नाव संपूर्ण भारतामध्ये घेतलं जातं त्या पोलिसांची इतकी लाचार अवस्था, लाचार यापूर्वी आम्ही कधीच पाहिलेली नाही. माझी तर खुली मागणी आहे की ते जे पुण्याचे PI आहेत ज्यांच्याकडे ही चौकशी आहे त्यांना तात्काळ निलंबित केलं पाहिजे. तात्काळ निलंबित केलं पाहिजे. त्यांना नोकरीवर आणायचा अधिकारच नाही आहे. कारण शपथ घेऊन ते नोकरीवर येतात आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारची लाचारी जर ते स्वीकारत असतील आणि ढळढळीत पुरावे असताना अशा प्रकारे कुठलीही कारवाई नाही. यापेक्षा अधिक पुरावे मला वाटत नाही की कुठल्याही केसमध्ये उपलब्ध होऊ शकतात. क्लिप्स मधलं बोलणं क्लिअर आहे, मोबाईल पळवा क्लिअर आहे, 100 नंबरवरचा फोन क्लिअर आहे, पूजा चव्हाण यांच्या मोबाईलवर आलेले 45 कॉल हे क्लिअर आहे. या सगळ्या गोष्टी, इतके पुरावे एखाद्या घटनेत असताना पोलीस कारवाई करत नाही आणि मंत्री राजीनामा देत नाही आणि सरकार त्याच्यावर रिएक्शन देत नाही, याचा अर्थ मी याचा दोष संजय राठोड यांना देणार नाही. कारण हे स्पष्टपणे दिसत आहे की त्यांच्या वरिष्ठांचा त्यांना पूर्ण आशीर्वाद आहे. वरिष्ठांच्या आशीर्वादाशिवाय इतके ढळढळीत पुरावे असताना पोलीस कारवाई करत नाही आणि मंत्री देखील राजीनामा देत नाही, असं कधीच होऊ शकत नाही. आणि म्हणून राज्यामध्ये या सरकारचा चेहरा उघड झालाय. मग ते राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते असतील
की ज्यांच्यावर एका महिलेने औरंगाबादमध्ये संभाजीनगरला त्या ठिकाणी आरोप लावल्यानंतर FIR दाखल झाल्यानंतर कारवाई देखील झाली नाही। FIR नंतर कारवाई होत नाही हे तर पहिल्यांदाच मला पाहायला मिळत आहे, कारण महिलांच्या संदर्भात लैंगिक शोषणाचे FIR झाल्यानंतर त्याच्यावर कशी कारवाई केली पाहिजे हे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहे, पण कुठलीही कारवाई त्याच्यात होत नाही। धनंजय मुंडेंच्या बाबतीत आपण सगळ्यांनी बघितलं, ठीक आहे, आता त्या महिलेने कंप्लेंट परत घेतली असेल, परंतु अजूनही तो प्रश्न संपलेला नाही आहे। त्यामुळे आम्हाला या सरकारला एवढंच विचारायचं आहे की सामान्यांकरता वेगळा न्याय आणि सत्ता पक्षाच्या नेत्यांना वेगळा न्याय आहे का? सत्ता पक्षाच्या नेत्यांना लैंगिक स्वैराचार करण्याची मुभा नवीन कायद्याने आपण दिली आहे का? ही कोणती शक्ती आपण या सगळ्या लोकांना दिली आहे असा आमचा सवाल आहे। आणि म्हणून आज आम्ही आमच्या बैठकीत हा निर्णय केला, हे शक्ती कायदा वगैरे सगळा फार्स आहे, कायदे करून काही त्यातनं हासिल होणार नाही। याचं कारण हे कायदे सत्ता पक्षाला लागू नाही आहेत आणि म्हणून शक्ती कायद्याच्या संयुक्त समितीतनं भारतीय जनता पक्षाचे सगळे सदस्य आज राजीनामा देणार आहेत। आम्ही ठरवलंय, जर या ठिकाणी मंत्र्यांचे राजीनामे घेतले जाणार नसतील, अशा प्रकारे पुरावे उपलब्ध असताना देखील जर मंत्री कायम राहणार असतील, तर मग असे कायद्यांची आवश्यकता काय आहे? आणि म्हणून या कायद्याच्या समितीतून जर हा राजीनामा आला नाही तर भारतीय जनता पक्षाचे आमदार हे राजीनामा देतील। आम्ही या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत अशा प्रकारे काम करू शकत नाही। खरं तर आताची परिस्थिती अशी आहे की सरकार लाचार आहे। लाचारी किती आहे बघा, तर ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांकरता कुठलंही बलिदान देण्याची तयारी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची होती, आज त्यांचे सुपुत्र मुख्यमंत्री झाल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीला अभिवादन देखील करत नाहीत। एक ट्विट नाही, अभिवादन पर एक वाक्य नाही। केवढी लाचारी आहे। मला असं वाटतं की काँग्रेसने तर जन्मभर स्वातंत्र्यवीर सावरकरांवर त्या ठिकाणी अन्याय केलाच, पण त्याहीपेक्षा सत्तेच्या लाचारीमध्ये जो अन्याय या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून होतोय, मला खरोखर याचं आश्चर्य वाटतं। अनेक वर्ष शिवसेनेसोबत आणि मुख्यमंत्र्यांसोबत काम केलंय, त्यामुळे त्यांना नको असला तरी फुकटचा सल्ला देतो की शेवटी सत्ता येते आणि जाते, पण जन्मभर इतिहास हे लिहून ठेवतो की सत्तेत कोणी किती लाचारी स्वीकारली। त्यामुळे कृपया काँग्रेसच्या नादी लागून स्वातंत्र्यवीर सावरकरांना अशा प्रकारे अपमानित करू नका आणि त्याकरता लाचारी स्वीकारू नका। कर्नाटक सीमा प्रश्नावर आम्ही सगळे सरकारच्या सोबत आहोत। कारवार, बेळगाव, निपाणीसह संपूर्ण जो भाग आहे तो महाराष्ट्राचा आहे आणि तो महाराष्ट्राला मिळालाच पाहिजे, अशा प्रकारची आमची देखील भूमिका आहे। पण जी अस्मिता बेळगाव बद्दल किंवा सीमा भागाबद्दल दाखवली जाते, ती अस्मिता संभाजीनगरचं नामकरण करताना नेमकी कुठे गेली, हा देखील प्रश्न आता विचारावा लागेल आणि नव्हे तर तो विचारला जातोच आहे। खरं तर भ्रष्टाचाराचे इतके मुद्दे आहेत, सगळे काही मी या ठिकाणी सांगणार नाही,
आम्ही ते सभागृहात मांडू. पण कोविड मधला भ्रष्टाचार हा मात्र एक प्रचंड मोठा संतापजनक अशा प्रकारचा मुद्दा आहे. आणि ज्या प्रकारे मुंबईसह महाराष्ट्रात कोविडमध्ये भ्रष्टाचार झालाय तो असहनीय अशा प्रकारचा आहे. त्याचे अनेक पुरावे आमच्या जवळ आहेत. हे सगळे पुरावे आम्ही मांडणार आहोत आणि यासोबत या अधिवेशनात कोविडच्या भ्रष्टाचाराची पुस्तिका देखील, विशेषतः मुंबईमध्ये जो झाला आहे ती पुस्तिका देखील आम्ही या ठिकाणी रिलीज करणार आहोत. यासोबत एक गोष्ट अजून या ठिकाणी मला नमूद करायची आहे की थोर संत नामदेव महाराजांची 750वी जयंतीचं हे वर्ष आहे. मागच्याही अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या हे निदर्शनास आणून दिलं होतं. पंजाब सारख्या राज्याने अनेक कार्यक्रम त्याबद्दलचे घोषित केले. कारण आपल्याला माहिती आहे की घुमानमध्ये संत नामदेवांचं मंदिर देखील आहे आणि गुरुग्रंथ साहिब मध्ये संत नामदेवांची वाणी देखील त्या ठिकाणी आपल्याला आहे. पण महाराष्ट्रात मात्र पूर्णपणे या संदर्भात अजूनही सरकारने काही केलेलं नाही. नरसी नामदेव सारखं गाव असेल, ज्या ठिकाणी स्मारक आहे तिथे मदत करायचा विषय असेल, किंवा या 750व्या जयंतीच्या निमित्ताने घ्यायचे कार्यक्रम असतील, हे कुठेही घेण्यात आलेले नाही. एवढंच नव्हे तर आता जी काही राज्य सरकारच्या वतीनं अतिविशिष्ट महनीय लोकांची यादी तयार होते, त्या यादीमध्ये 4 नावं यावर्षी आपण अधिकची टाकली आहे. आणि आम्हाला अतिशय आनंद आहे की या 4 नावांमध्ये प्रबोधनकार ठाकरेंचं नाव आलं आहे, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव आलंय. आम्ही त्याचं स्वागत करतो. पण त्याच वेळी 750व्या जयंतीच्या निमित्ताने संत नामदेवांचं नाव त्याच्यात येऊ शकत नाही. काय येऊ शकत नाही? काय असं त्यांनी केलं? काय त्यांच्या कामात कमी आहे? त्यामुळे आमची महाराष्ट्र सरकारला अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी विनंती आहे की हा विषय त्यांनी सिरियसली घ्यावा. दुसऱ्यांदा विषय मांडावा लागतो, हेच दुर्दैव आहे. एक अधिवेशन गेल्यानंतर दुसरं अधिवेशन आलंय. त्यामुळे या संदर्भात तात्काळ सरकारने कार्यक्रम जाहीर करावा अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे. मी संपवतो. खरं जरा लांबला आहे. शेवटचा विषय आहे माझा. विषय अनेक आहेत पण मराठा आरक्षणाच्या संदर्भात 8 तारखेपासून सुरुवाई आहे. आज त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवली आहे. गेल्या 1 वर्षात पहिल्यांदा मराठा आरक्षणा संदर्भातल्या बैठकीत मला निमंत्रण मिळालं आहे. त्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. पण तेही 8 तारखेला आता सुनावणी सुरू होणार आहे, त्यावेळी हे निमंत्रण देण्यात आलेलं आहे. तरी मी VCच्या माध्यमातून त्या ठिकाणी सामील होणार आहे. आणि जी काही मदत सरकारला याच्यामध्ये अपेक्षित आहे, जी काही मदत, ती सगळी मदत आम्ही या ठिकाणी सरकारला करू. फक्त सरकारने टोलवाटोलवी करू नये. हा शुद्ध महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीतला विषय, केंद्र सरकारच्या अखत्यारीत यातलं काहीही नाही. तथापि केंद्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला काहीही मदत लागली तर तीही मिळवून देण्याकरता आम्ही निश्चितपणे पुढाकार घेऊ.
फक्त चेंडू सारखी अवस्था याची महाराष्ट्र सरकारने करू नये अशी महाराष्ट्र सरकारला माझी विनंती आहे। यासोबत विशेषतः ओबीसी समाज जो आहे यांच्या मनामध्ये जी काही भीती तयार होते ती दूर करण्याचं काम हे सरकारचं आहे। सरकारचे मंत्री भीती वाढेल कशी असा प्रयत्न करतात, त्याऐवजी ओबीसी समाजाला आश्वस्त कसं करता येईल हा प्रयत्न सरकारच्या वतीनं झाला पाहिजे असं आमचं मत आहे। आणि त्या संदर्भात भारतीय जनता पक्ष देखील सर्व जिल्ह्यांमध्ये ओबीसी हक्क परिषदही घेणार आहे आणि त्यातनं ओबीसी समाजाच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणार आहे। लाल मातीतली कुस्ती म्हणजे